तर नमस्कार मित्रांनो, नोकरी बघाच्या एका नवीन व्हिडिओवरती तुमचं स्वागत आहे. तर नोकरी बघामध्ये आपण बघणार आहे की इंडियन कोस्ट गार्ड भरती 320 जागांसाठी भारतीय तटरक्षक दलात भरती निघालेली आहे. त्या भरतीची शेवट तारीख आहे 3 जुलै 2024. नंतर यामध्ये आपल्याला 13 जून 2024 रोजी हे अर्ज चालू झालेत आणि याची शेवटची तारीख असणार आहे 3 जुलै 2024. ह्या 2 पदांसाठी ही भरती असणार आहे. पहिलं आहे नाविक जी डी, त्याच्यासाठी 260 पद आहेत आणि दुसरी आहे ती यांत्रिक जी डी, त्याच्यासाठी पण 60 पद आहेत. असे एकूण 320 पदांसाठी ही भरती असणार आहे. तर यामध्ये इंडियन कोस्ट गार्ड भरतीचे जे क्वालिफिकेशन्स असणार आहेत ते पहिल्या पदकासाठी असणार आहेत, ज्याच्यासाठी 260 पोस्ट आहेत. नाविक जी डी, त्याला उमेदवार हा 12वी पास असावा. मॅथ्स आणि फिजिक्स हा सब्जेक्ट पाहिजे, म्हणजे उमेदवाराने सायन्स केलेलं पाहिजे. 12वी सायन्स, त्यात त्यांचा मॅथ्स आणि फिजिक्स हा सब्जेक्ट कंपल्सरी असलेला पाहिजे. त्यानंतर दुसरं जे पद आहे यांत्रिक जी डी, ते जे 60 जागांसाठी आहे, त्यामध्ये उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी पास झालेला पाहिजे आणि उमेदवाराचा इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन म्हणजे रेडिओ पॉवर इंजिनिअरिंग यामधला कोणताही 3 वर्षाचा पूर्णवेळ डिप्लोमा झालेला पाहिजे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला जे या पदासाठी वयाची जी अट आहे ती आहे की 1 मार्च 2003 ते 28 फेब्रुवारी 2007च्या च्या दरम्यान ज्यांचा जन्म झाला आहे तेच लोक फक्त यासाठी अप्लाय करू शकतात. आणि समजा SC आणि ST कास्ट असेल तर त्यांना 5 वर्षांची सूट आहे आणि OBC असेल तर 3 वर्षांची सूट आहे. त्यानंतर याच्या अर्जाची जी फी आहे ती आहे सामान्य उमेदवारांसाठी 300 रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी कोणतीही याला फी नाही आहे. नंतर मित्रांनो, इंडियन कोस्ट गार्ड भरतीची जी अधिकृत वेबसाईट आहे ती तुम्ही इथं पाहू शकताय. ही वेबसाईट ओपन होईल. याच्यामध्ये आपल्याला जर खरोखर तुम्हाला अर्ज करायचा असेल, पहिला तुम्ही इथं दिलेली PDF वाचा. ह्याच्यामध्ये तुम्हाला रिजन्स दिसतील की शिक्षण काय पाहिजे किंवा त्याला तुम्हाला शैक्षणिक पात्रता, त्यानंतर त्याच्यात जे विषय असणार आहेत ते, त्यानंतरची वॅकन्सी आहे ती यांत्रिकसाठी किंवा तुम्हाला कोणत्या झोन्समध्ये म्हणजे नॉर्थ ईस्ट झोन, नॉर्थ झोन, वेस्ट झोन, ईस्ट झोन यामध्ये किती भरती आहे ते तुम्हाला सगळं समजून जाईल. इथं झोन लिहिलेत. नॉर्थमध्ये जम्मू काश्मीर, लडाख, NCT ऑफ दिल्ली, हरियाणा वगैरे आहे. मित्रांनो, हे पहिला तुम्ही वाचून घेऊन मगच तुम्ही इथं ॲप्लाय ऑनलाईनच्या इथं क्लिक हिअरचं ऑप्शन आहे, यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं अकाउंट जर नसेल आधी तर इथं क्रिएट अकाउंट करून तुम्हाला ही सगळी माहिती भरून प्रोसेस पूर्ण करायची आहे आणि तुम्हाला याचा फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो, याच्यासाठी जे सॅलरी म्हणजे जे आहे ती नाविक पदासाठी तुम्हाला 21,700 रुपयापासून सुरुवात होते आणि सॅलरी यांत्रिकसाठी सॅलरी आहे ती 29,200 रुपयांपासून सुरुवात होते. याच्या सिलेक्शनची जी प्रोसेस आहे ती मुख्यत्वे या 3 ते 4 टप्प्यात पार पडणार आहे. पहिला असणार आहे लेखी परीक्षा, त्यानंतर त्यांची फिजिकल फिटनेस टेस्ट असणार आहे म्हणजे शारीरिक चाचणी, त्यानंतर वैद्यकीय तपासणी असणार आहे आणि मग अंतिम मुलाखत असणार आहे. आणि त्यानंतर मग तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे व्हेरिफिकेशन होऊन तुम्हाला तिथं जॉब मिळेल. त्यानंतर मित्रांनो, हाऊ टू अप्लायमध्ये आपल्याला यावर कसं अर्ज करायचं ते लिहिलं आहे. ही पूर्ण अर्जाची प्रोसेस तुम्ही बघून घ्या. याच्यामध्ये काय काय जोडायला लागते या सगळ्या गोष्टी बघू. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला जर काय या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही खाली कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय नक्की देईन.